वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत ड्रायफ्रूट्सचे लाडू। हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी आधी भाजून घेते आणि मला थोडं जास्त भाजावं लागेल कारण हे मी फ्रीजमध्ये ठेवते। काजू बदाम शक्यतोवर बाहेरच ठेवतात, पण इथे वातावरण दमट असल्यामुळे मला थोडंसं फ्रीजमध्येच ठेवावं लागतं, त्यांना कीड लागू नये म्हणून। थोडे काजू घेतले, त्यांना पण मंद आचेवर थोडे भाजून घ्यावं लागतात। आणि मग मखाना यूज करते मी या ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये। तर मखाना पण आपल्याला तसंच भाजून घेतलेलं, त्यात थोडं तूप टाकलेलं, तूप टाकून ते छान भाजले जातात। मी या लाडूंमध्ये मखाने, काजू, बदाम, खोबरं, खारीक आणि वेलदोडे यूज करते। तर या सगळ्या इन्ग्रेडियंट्समध्ये जी खारीक आहे ती मी बाहेरचं प्रोडक्ट वापरत नाही, शक्यतोवर आपण अवॉइड करायचं। घरचेच खारीक वापरून जी कांडप यंत्रावरून दळून आणायची तीच बरी पडते, कारण बाहेरचं ज्या पावडरमध्ये खूप अशी पचकट राहते, खडे लागतात, मग ते पूर्ण लाडू वाया जातात। त्यापेक्षा बेटर की आपण घरातच त्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सची तयारी करायची आणि तेव्हाच लाडू बनवायचे। आणि मग हे सगळं भाजून झाल्यानंतर छान हे पण सगळं मंद आचेवरच भाजावं लागतं, कारण जितकं छान भाजू तितकं छान त्याचा फ्लेवर येतो आणि ते जास्त दिवस टिकतात। आणि हे नंतर आपण महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे की डिंक। डिंक माझा फेवरेट आहे, ते तुपात छान भाजून घ्यायचा, हे खायचा डिंक आहे। तर हे पण अंदाजाप्रमाणेच त्यात टाकायचं, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, पण हे शरीरासाठी गरजेचं असतं म्हणून हे टाकायचंच। आणि मग हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सीमधून दळून घेतलेले छान, आणि त्यात तूप वगैरे टाकून मिक्सरमधून काढून घेतलेलं आणि मग लाडू वळवले। या लाडूंमध्ये मी गूळ, साखर याचा वापर केलेला नाही, कारण त्यांना शुगर फ्री लाडू हवे होते। ऑर्डर रेडी। हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा।